नमस्कार, मी सध्याला आलेलो नाशिकमध्ये इतकं प्रचंड पूर आलेला ना, तुम्ही बघू शकतात की आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, काय गोष्ट असेल की नाशिकमध्ये जर पुराची पातळी जर बघायची असेल तर दुतोंड्या मारुती जरा झूम करून दाखवा आपण की ज्यावेळेस दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी येतं किंवा पाऊस येतो त्यावेळेस पूर्ण मराठवाडा, पूर्ण महाराष्ट्र जो काही अर्धा पाण्याखाली जातो किंवा पाण्याची जी काही आपण भूक म्हणता येईल किंवा जी तहान म्हणता येईल ती भागवण्याचं एकमेव जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली गोदावरी माता. आणि या गोदावरीमध्ये इतका प्रचंड पूर आलेला आहे. आणि महत्त्वाचे अजून एक पार्किंगला सुद्धा, पार्किंगच्या पलीकडे इकडे जे दुकानं आहेत आणि या साईडला आपलं जे मंदिर आहे आणि सगळी ती मंदिरं बघा, ती सगळी मंदिरं सुद्धा बुडालेली आहेत जिथे आरती होतात किंवा त्या सगळ्या गोष्टी. इकडे लोकांची गर्दी बघू शकतात सध्याला. दरवर्षी एक पूर आपल्या नाशिकमध्ये येतो आणि एक चांगल्या पद्धतीचं या पूरचं एक प्रतीक असं की यातून शेतकऱ्यांना, पूर्णच या समाजाला किंवा आपल्या सगळ्यांना लोकांना एक सुखावणारी ही गोष्ट आहे. जरी हे पूर जरी असलं तरी या पुराची आपल्या सगळ्यांना आतुरतेने आपण वाट बघत होतो, कारण हे पूरच आपल्याला सगळ्यांकडे पाणी असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट काय की यावर्षी आपल्याकडे कुंभमेळा आहे, त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार करता आपल्याला एक चांगलं आशादायक पाऊस झालेला एकंदरीत दिसून येत आहे. गोष्ट म्हणजे हा पहिला पूर आहे. मागचा जो पूर होता तो एवढा नव्हता, पण यावेळेस खूप मोठा पूर आलेला आहे आणि ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे नाशिककरांसाठी. एक महत्त्वाची गोष्ट, कृपया तुम्ही जी काही पुलावर जी काही गर्दी केली ना, प्लीज यार, प्लीज गर्दी करू नका. मागच्या वेळेस प्रचंड ट्रॅफिक झाली होती, खूप त्रास झाला होता. आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता तुम्ही काय करता, सगळे इथे बघायला येतात. थोडंसं कंट्रोल करा, कारण काय आहे की पाऊस अजून वाढलेला आहे. आता त्र्यंबकेश्वरला एका विद्यार्थ्याला माझ्या फोन केला होता, त्याने मला सांगितलं की सर तिकडे आमच्याकडे खूप पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे पाणी अजून वाढणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, जो काही कपालेश्वर मंदिर आहे ना, ते कपालेश्वर मंदिराच्या अगदी पायरीला सुद्धा पाणी लागलेलं आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्या. आणि महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट, मुख्यतः गोष्ट म्हणजे पूर चांगल्या पद्धतीने आलेला आहे. मराठवाडा, अर्ध महाराष्ट्राला तहान भागवण्याची जी आपली एक जीवनदायिनी म्हणता येईल, गोदावरी नदी म्हणता येईल, त्या नदीला आपण बघू शकताय.